हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं की मी कुठेतरी आली आहे. तर हो, मी अंधेरी स्टेशनला आली आहे आणि खूप वर्षानंतर मी तिकडे गेली होती. मी, माझी बहीण, माझा मुलगा, माझ्या बहिणीचा मुलगा आणि छोट्या बहिणीचा मुलगा अशा आम्ही 5 जण अंधेरी स्टेशनला गेलो होतो. कशाला गेलो होतो, काय करणार आहोत तिकडे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आईकडे गेली आहे आणि आईकडे गेली आहे तर मग अंधेरी स्टेशनला मी माझ्या बहिणीला बोलली, चल आपण अंधेरी स्टेशनला जाऊन बघून येऊया की कसं झाले, काय चेंजेस झालेत. मी खूप खूप वर्ष झालं मी अंधेरी स्टेशनला गेली नव्हती. पूर्वी माझी अंधेरीला शाळा असायची, कॉलेज वगैरे सगळं. तर मग अंधेरीला नेहमी येणं जाणं असायचं, तर मी तिकडे नेहमी जायची. आणि आता लग्न झाल्यापासून खूप वर्षांनी मी तिकडे गेली आहे. तर काही चेंजेस तर झाले नाही आहेत, थोडेफार बदल झाले होते शॉपमध्ये वगैरे. आणि जसं पूर्वी होते ते शॉपकीपर वगैरे, तेच सगळे शॉपकीपर आताही आहेत तिथे. अंधेरी स्टेशनच्या बाजूला जी चप्पल गल्ली आहे तिथे मी गेली आहे. तर बघा, तिकडे पूर्ण चप्पलचे असे दुकानं आहेत. छान छान चप्पल्स मिळतात, कुर्ती वगैरे जे काही तुम्हाला पाहिजे ते सगळं तिथे मिळून जातं. आणि आधी आम्ही खूप शॉपिंग करायचो तिकडून, आणि आता लग्न झाल्यापासून तिकडे जाणं होत नाही जास्त. तर काही तिकडे खूप वर्ष झालं गेली नव्हती, म्हणून आता मला जायचंच होतं. तर आम्ही दोघीजणी निघालो तिकडे आणि मस्त आम्ही फिरतोय, खूप सारी शॉपिंग करणार आहोत. बघूया काय घेतोय काय नाही. आणि तर रात्र झाली होती. रात्रीच्या म्हणजे संध्याकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे. तर आता वाजले 7:30 आणि आम्ही बघतोय. पहिला आधी आम्ही विचार केला की आपण पूर्ण मार्केट फिरून घेऊया आणि नंतर मग आपण घेऊया आपल्याला काय पाहिजे ते. तर मी तिथून एक चप्पल खरेदी केली. तिकडे खूप छान सँडल्स, चप्पल्स, हिलच्या चप्पल वगैरे भेटतात. पूर्वीपासून मी तिकडून विकत घेते. आणि मुलं म्हटले की ते आपल्याकडे हट्ट करणारच, तर त्यांनीही वॉच अशा विकत घेतल्या होत्या. आणि काय करायला आलाय तू इथे? ज्यूस प्यायला आलाय ना? ऊसाचं ज्यूस पिणार आहे आता आयांश. घे. दाखव. बाबा दाखव. आई दाखव. बोलिया प्यायला ज्यूस. हॅपी होम लय लांब आहे. हॅपी होम है ना, थकून गेलेला. हॅपी होम, हॅपी होमचा चक्कर, हॅपी होमचा चक्कर बेकार. ॲक्च्युली मला हॅपी होम्समध्ये जायचं होतं. अंधेरी वेस्टला एक शॉप आहे हॅपी होम्स म्हणून. तर तिकडे तुम्ही नक्की जा. तिकडे तुम्हाला तुमच्या आवडीच्या प्रत्येक वस्तू भेटतील. मसाजर, मुलांच्या आवडीचे खेळणे, रेसिंग कार, रिमोट कार, बुक्स, गिफ्ट आयटम तर तिकडे खूपच आहेत. पिगी बँक बघा किती छान आहेत. क्रेयॉन्स, परत ते स्केच पेन वगैरे असतात ते, डॉल्स, खूप 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 काही वस्तू तिथे आहेत. तर तुम्ही नक्की हॅपी होम्सला एकदा व्हिजिट करा. ॲक्च्युली तुम्ही मुलांना घेऊन जाऊ नका, कारण मुलं तिकडे गेल्यानंतर वेडी होतात आणि हे घे ते घे म्हणून तुमच्या मागे खूप लागतील. तर तिकडे सगळं मुलांच्या गोष्टी आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला तिकडे भेटून जाईल. तर तुम्ही नक्की एकदा हॅपी होम्सला जा. अंधेरी स्टेशनपासून अंधेरी वेस्टला 5-10 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्सला आहे. आम्ही खूप सारी शॉपिंग केली. बघा त्या बॅग्स दिसत आहेत हॅपी होम्सच्या. त्याच्यानंतर आम्ही बर्गर किंगमध्ये आलो. मुलांना भूक लागलेली, थोडंफार खाल्लं पिल्लं आणि रात्रीचे 11 वाजलेले आम्हाला तिथेच. खूप उशीर झालेला. आणि माहेरी म्हटलं की काही उशीर असो की लवकर असो काही टेन्शन नसतं, म्हणून आम्ही मस्तपैकी आरामात शॉपिंग करत होतो. आणि हा शुगर आणायला जात होता. आम्ही मसाला चाय घेतलेली, ती खूप बेचव होती म्हणून हा शुगर आणायला गेलेला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा आणि स्वस्त राहा. तर चलो, बाय बाय. बेचव मसाला चाय, बिलकुल चव नाही, पानचट.